राज्यात मुंबईनंतर ठाणे, पुणे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वेगानं असा फैलाव होतोय। अनलॉकिंग सुरू झाल्यानंतर आता तिन्ही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढायला लागली आहे। अनलॉकिंगसाठी लोकांना जे नियम घालून दिले होते ते नियम पाळले जात नाहीयेत, त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय। पुणे शहरात 500 आणि 600च्या संख्येने रोज रुग्ण वाढतायत। नाशकात देखील दररोज 100च्या पटीने रुग्ण वाढतायत, तर कल्याण डोंबिवलीत रोज 250च्या संख्येने रुग्णांची भर पडतीये। कल्याण डोंबिवलीत गेल्या 5 दिवसात तब्बल 1000 रुग्ण वाढलेले आहेत। या महापालिकेत पुन्हा निर्बंध लावण्याचा विचार होऊ शकतो, तर झोपडपट्ट्यांसह उच्चभ्रू लोकवस्तीत देखील आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठी होऊ लागली आहे, त्यामुळे प्रशासन काळजीत पडलंय। तिकडे कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई सारखी शहरं कोरोनाचे हॉटस्पॉट होऊ लागलेले आहेत। दोन्ही शहरांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या ही चिंताजनक पद्धतीने वाढतीये। अनलॉकिंग नंतर वाढत असलेली रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाहीये। मुंबईत कोरोनाचा फैलाव वाढत असतानाच ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढतायत। लॉकडाऊन अगोदर 50च्या संख्येने रुग्ण वाढत होते। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत 250च्या संख्येने रुग्ण वाढतायत। एवढी रुग्णसंख्या वाढत असतानाही बाजारात गर्दी होतीये। रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्यानं कल्याण डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी स्थानिक आमदारांनी केली आहे। इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला की वाढती लोकसंख्या आहे, ती रुग्णांची संख्या बघता मी अशी सूचना केली की 15-20 दिवसाचा लॉकडाऊन घेऊन बाकीची व्यवस्था करावी आणि त्यानंतर लॉकडाऊन ओपन करून लोकांना अधिक सुविधा द्यावी। नवी मुंबईतही हीच स्थिती आहे। उच्च मध्यम वर्गीयांच्या या शहरात कोरोना झपाट्याने वाढतोय। अनलॉकिंग नंतर नागरिकांनी काळजी घेतली नाही, त्याचा हा परिणाम असल्याचं महापालिका म्हणते। क्या होता है, जैसे लॉकडाउन खुल गया तो लोग जो प्रिकॉशंस लेना जरूरी है वो मुझे लगता है कि पर्टिकुलरली इन डेंसली पॉपुलेटेड एरियाज या लो इनकम ग्रुप के एरिया में, स्लम एरिया में, और बहुत बार ये मार्केट में जब जाते हैं लोग सब्जी या ये खरीदने, वो प्रिकॉशन नहीं ले रहे। इसका यही मतलब है कि वहाँ ये केसेस बढ़ रहे हैं। कोरोना रोखण्यासाठी दोन्ही महापालिका उपाययोजना करतात, पण त्याही तोकड्या पडताना पाहायला मिळतात। महापालिकांनी कठोर उपाययोजना न केल्यास स्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जाते। नवी मुंबईहून स्वाती नाईकसह आतिश भोईर, झी24 तास, कल्याण डोंबिवली। फक्त कल्याण डोंबिवलीच नाही तर नाशिक जिल्ह्यात देखील आता दररोज 100च्या पटीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळू लागलेत, तर 7 मृत्यूंची आज नोंद झाली आहे। त्यामुळे नाशिक शहर हे मालेगावपेक्षा अधिक धोकादायक होण्याची शक्यता आहे। याला कारणीभूत नाशिक शहरातील अनियंत्रित व्यवस्थापन आहे। नाशिक शहरातील पंचवटी परिसर हा कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून समोर आलाय। यात पंचवटी परिसरातील ही सलूनची दुकानं अगदी उघडपणे पोलीस चौकीच्या बाजूला व्यवसाय करतात। रेड झोन असल्यानं रेस्टॉरंट बंद ठेवणंही अपेक्षित आहे। मात्र रेस्टॉरंटमध्ये सुद्धा वेटर काम करताना आणि एकाच टेबलवर 4-4 माणसं बसलेली दिवसा ढवळ्या आढळून येत आहेत। मालेगाव ची संख्या कमी झाली, नाशिकची वाढली। याचा अर्थ की इथं प्रशासन खरं व्यवस्थित लक्ष देत नाही, कारण की प्रशासनानेच खरं पावलं उचललं पाहिजे। आता लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे, लोकांना कामं बंद पडलेली आहे त्या कोरोनामुळे सगळं। तर कोरोना या विषय का नाही घेतलेले? बाकीचे विषय जे नेहमीचे ठेके आणि बाकीच्या गोष्टींचे त्यांनी घेतलेले आहेत, पण ते पुरणार आहेत का? आता सध्या लगेच ताबडतोब महानगरपालिकेने कोरोनावर ताबडतोब ॲक्शन घेणं आवश्यक होतं। त्यातच नाशिक महापालिकेचे पदाधिकारी मात्र ठेके आणि भरतीच्या वादामध्ये मग्न आहेत। महापालिकेच्या महासभेमध्ये सुद्धा कोरोनासारख्या गंभीर विषयावर चर्चा करण्यास वेळ नसल्यानं महापालिकेचे राजकीय पदाधिकारी करतात काय, हा प्रश्न यामुळे निर्माण झालाय। तर महापौरांनी थेट नागरिकांवर जबाबदारी टाकत हात झटकलेत। 20% लोक सोशल डिस्टन्स पाळत नाही, मास्क वापरत नाही, साबणाने हात धुवत, जे काही सांगितलेले नियम आहे ते पाळले पाहिजे ना, नाही पाळत ते, नाही पाहत त्याचं गांभीर्य समजून सुद्धा तुम्ही करत नाही, दुर्दैव आहे नाशिकचं म्हणावं लागेल। शहरात गेल्या 24 तासात 107 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं नाशिक शहरात संख्या 1200वर गेली आहे। विशेष म्हणजे मालेगावात 929 बाधित तर 83 उपचार घेत आहेत, तर नाशिक शहरात 1199 बाधित आणि 593 उपचार घेत आहेत।
शहरात 62 मृत्यू झालेत. त्यामुळे नाशिक शहरात आता कोरोनाचा रेड झोन होत असल्याचं दिसून येतंय. बाधितांच्या संख्येचा गुणाकार होऊ लागल्यानं आरोग्य विभागाची धावपळ सुरू झाली आहे. हा फुलेनगरचा भाग झाला, तसाच वडाळ्यातला जो भाग होता तो आता आपण कंटेनमेंट झोन केल्यानंतर बऱ्यापैकी आटोक्यात आलेला आहे. तसंच फुलेनगरमध्ये आपण करत आहोत. नाशिक शहरातील मैदानावर आता कोविड हॉस्पिटल उघडण्याची तयारी सुरू करण्यात येते. मात्र शहरात वाहतूक, बाजारपेठ नियंत्रणात ठेवली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. गरज आहे ते प्रशासनानं जागं होण्याची. योगेश खरे, झी24 तास, नाशिक. दुसरीकडे नाशिक रोड परिसरामध्ये बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होती आणि त्यामुळे पुढचे 3 दिवस नाशिक रोड परिसर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चाललाय. त्यामुळे MG रोड आणि मेन रोड परिसरातील बाजारपेठ परिसरातील व्यापाऱ्यांनी सोमवारपासून स्वयंस्फूर्तीनं 8 दिवस दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता. त्या पाठोपाठ आता नाशिक रोड परिसर देखील उद्यापासून 3 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. आणि याबद्दलच अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण ताजणे. कोरोनाचा संसर्ग हा दिवसेंदिवस वाढत असताना नाशिककर मात्र सुधरायला तयार नाही असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. नुकताच नाशिकचा MG रोड आणि मेन रोड या परिसरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत बंदचा निर्णय घेतला आणि जवळपास 8 दिवस ही सगळी बाजारपेठ बंद असल्याचं घोषित केलं. आणि त्यानंतर मात्र नाशिकच्या विविध भागांमध्ये असलेल्या बाजारपेठेमध्ये तेथे होणारी गर्दी विभाजन करत विविध ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. मी आता उभा असलेल्या नाशिक रोडच्या या सगळ्या परिसरामध्ये जर दृश्य बघितलं तर वाहनांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रेलचेल पाहायला मिळते. अनेक दुकानांमध्ये प्रचंड अशी गर्दी होते. विदाऊट मास्क अनेक लोक बाहेर पडताय. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात जे नियम घालून दिलेले आहेत त्याचं पालन या ठिकाणी केलं जात नाही. अशी सगळी ही परिस्थिती सध्याच्या घडीला नाशिकच्या विविध भागांमध्ये पाहायला मिळते. आणि याच काळात कोरोनाचा धोका होऊ नये याकरिता अनेक व्यापाऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेत त्या ठिकाणी दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. यामध्ये विशेषतः किराणा दुकानं देखील बंद ठेवण्यात आल्यानं मोठी या ठिकाणी गर्दी होऊ लागलेली आहे. खरं म्हणजे MG रोड आणि मेन रोड या परिसरात बंद पुकारल्यानंतर नाशिकच्या नवीन नाशिक असेल, नाशिक रोड परिसर असेल, पंचवटी परिसर असेल या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी एकत्र येत बंदबाबतची चर्चा सुरू केली. आणि त्यामुळेच की काय आता सध्या उद्यापासून नाशिक रोडच्या या ठिकाणी असलेल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी एकत्र येत उद्यापासून बंदचा निर्णय घेतलेला आहे. जवळपास 3 ते 4 दिवस हा सगळा परिसर जो आहे तो बंद असणार आहे. त्यामुळे सध्या नाशिकच्या दुकानांमध्ये असेल किंवा रस्त्यांवर असेल मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे नाशिककरांना त्याचं गांभीर्य नाही का असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट बबन सदगीरचा किरण ताजने, झी मीडिया, नाशिक. कारण पुण्यात रविवारी एकाच दिवसात 650 कोरोना रुग्णांची भर पडली. शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 12,500 गेलाय. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर फिजिकल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडालाय. स्वतःला सुज्ञ समजणाऱ्या पुणेकरांना गर्दी आवरा म्हणण्याची आता वेळ आली आहे. आणि याचबद्दल सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. मंडईमध्ये खरेदीसाठी गर्दी, खाण्याच्या ठिकाणी खाण्यासाठी गर्दी, रस्त्यावर वाहनांची गर्दी, जिकडे बघावं तिकडे गर्दीच गर्दी अशी सध्या पुण्यातली परिस्थिती आहे. अनलॉक सुरू झालं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती गेले 3 महिने पुणेकरांनी हे लॉकडाऊन पाहिलं आणि त्यानंतर जणू काही पुणेकर सुसाट सुटलेत अशी स्थिती आपल्याला अनुभवायला मिळते. कोरोनाची भीती जणू काही त्यांच्या मनामध्ये राहिलीच की नाही असं आपल्याला वाटतंय. मंडईतलं हे दृश्य आपण पाहतो. खरेदीसाठी, भाज्या खरेदीसाठी झालेली ही गर्दी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे खरेदी करत असताना कुठल्याच प्रकारचं सोशल किंवा फिजिकल डिस्टन्सिंग देखील इथं पाहिलं जात नाही. इतकंच नाही तर अनेक लोकांच्या चेहऱ्यावरती मास्क देखील आपल्याला पाहायला मिळत नाही. खूप लोक ज्येष्ठ नागरिक आहेत, कुणी तरुण आहेत, महिला आहेत, अगदी बेदरकारपणे वागताना आपण त्यांना पाहतो. काय बाबा, मास्क का नाही वापरत आहे? चहा पिलो होतो. चहा पिला म्हणून पण याच्यातनं धोका होऊ शकतो. चहा घेतो आता म्हणून काढलं होतं. बरं, आता या बाबांनी चहासाठी म्हणून मास्क काढून ठेवला. इकडे बघा या दुकानावरती झालेली गर्दी. 4-5 लोक एकाला एक खेटून असे उभे आहेत. का हो दादा, का मास्क वापरत नाही? मास्क का नाही? आता मी आलो तर आता काढलं रे, आता काढलं होतं. मावशी स्वतःच्या जीवाची काळजी नाही का? आहे ना. कसं होणार असं मास्क काढलं तर? मास्क नाही ते जरा घाम फुटला ना म्हणून काढलं. तुम्हाला नसेल तर काळजी घ्यायला लागेल.
केवळ विक्रेतेच नाही तर अनेक जे ग्राहक आहेत ते देखील काळजी घेत नाहीत असं आपल्या लक्षात येतं आहे. आणि म्हणून मी जसं म्हटलं की पुण्यामध्ये खरोखर कोरोनाची परिस्थिती चिंताजनक म्हणावी अशी होत चालली. रविवारी एकाच दिवसात 600पेक्षा जास्त रुग्ण आढळलेत. आत्तापर्यंत पुण्यातील एकूण रुग्णांचा आकडा हा 12,000च्या पुढे गेला आहे. प्रशासन प्रशासनाच्या परीने प्रयत्न करत आहे, मात्र नागरिकांनी जर खबरदारी घेतली नाही तर मात्र परिस्थिती आणखीनच गंभीर झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खानपूरचा अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. मुंबईत एकीकडे वरळी, कोळीवाडा, धारावीत कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येतेय, तर दुसरीकडे आता इतर 6 वॉर्डांमध्ये कोरोनाचा फैलाव जास्तच वाढलाय. या वॉर्डामध्ये कोरोना निर्मूलनासाठी आता मुंबई महापालिकेनं कंबर कसली आहे. यासाठी मिशन झिरो मोहीम महापालिकेनं हाती घेतली आहे. मुंबईतल्या कोरोना रुग्णवाढीचं केंद्र आता उत्तर मुंबईतल्या जोगेश्वरी, दहिसर आणि मुलुंड विक्रोळी भागात आहे. मुंबईतल्या 6 वॉर्डांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतायत. ही रुग्णवाढ रोखण्यासाठी महापालिकेनं आता मिशन झिरो हा रॅपिड ऍक्शन प्लॅन आखलाय. यानुसार या 6 वॉर्डात 50 फिरते दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. कोरोना रुग्णाच्या संपर्कातील संशयितांना तातडीनं क्वारंटाईन केलं जाणार आहे. शिवाय नागरिकांची थर्मल स्क्रीनिंग केली जाणार आहे. कोरोना टेस्टचा रिपोर्ट तातडीनं देण्याची व्यवस्थाही केली जाणार आहे. या 6 वॉर्डसाठी 120 गेला. रेस्ट ऑफ मुंबईसाठी रेशिओ कंटिन्यू 150. म्हणजे एक व्यक्ती पॉझिटिव्ह असला भागाच्या तर 15 लोकांना आपण इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन, गव्हर्नमेंट क्वारंटाईन ट्रान्सफर करावा आणि त्यांना त्याचे मॉनिटर करावा. त्यांच्या जे संपर्क आहे ते ब्रेक होईल, व्हायरस कंटेन होईल, त्यांचा जो परिसर आहे ते सॅनिटाईज होईल. मुंबईतल्या रुग्णवाढीचा वेग कमी करून जुलैच्या 3ऱ्या आठवड्यात मुंबईतलं जनजीवन सामान्य करण्याचं महापालिका आयुक्तांनी लक्ष ठेवलंय. याच 6 ते 7 वॉर्ड्समध्ये आपण व्हायरस कंटेन केला, देन आय थिंक द बॅटल इज वन. आणि आवर टार्गेट इज 20-25 जुलै पर्यंत हे झाला पाहिजे नंदीलालजी, अँड देन वी शुड बी बॅक टू नॉर्मल. कोरोनाचे नवे रुग्ण वाढू न देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. जसं धारावी आणि वरळी, कोळीवाड्यात कोरोनाला रोखलं तसं यश 6 वॉर्डात आल्यास मुंबई पुन्हा आपल्या वेगानं धावू लागेल यात शंका नाही. कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई. खरं तर लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. शिवाय लोकल बंद असल्यानं बहुतांश कामगारांना मुंबईत येता येत नाही. त्यामुळे अनेक कामगारांनी आता ज्या ठिकाणी राहतात तिथंच नोकऱ्या शोधायला सुरुवात केली आहे. अंबरनाथ MIDCतील उद्योजक संघटनेच्या ऑफिसमध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांची ही अशी रांग लागली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून लोकल बंद असल्यानं मुंबई ठाण्यात काम करणारे शेकडो कामगार घरीच आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. सध्या प्रवासाचा खर्च आणि कोरोनाचा धोका लक्षात घेता मुंबईत नोकरीसाठी जाणारे आता घराजवळच नवी नोकरी शोधू लागले. काही जणांच्या नोकऱ्या गेल्यात, काही जणांना आता भीती वाटते मुंबईला जायची, त्या लोकांनी सुद्धा अर्ज दिलेले आहेत. तर तसे इथे आता उपलब्ध होतील नाही होतील माहीत नाही, पण आता यांच्या सांगण्यानुसार आता सध्या तरी लेबरचं इथं चालू आहे, पण ह्या पण उपलब्ध करून द्याव्यात असं आमची इच्छा आहे. इथे रिक्षा बंद असल्यानं काही रिक्षा चालक आता कारखान्यात हेल्परची नोकरी शोधू लागले. आमच्याजवळ असलेली तुटपुंजी आता संपलेली आहे. मग आता आम्ही पुढे जगाचं कसं? घरातले मुलाबाळांचे आमचे हाल होत चाललेले आहेत. म्हणून आम्ही इथे काम शोधण्यासाठी आलेलो आहे आणि इथे यांच्याकडे ॲप्लिकेशन केलेलं आहे. आम्हाला काम द्या, त्याला आमच्या काम द्या. बदलापूर, अंबरनाथ पट्ट्यातील मनुष्यबळ जास्त पगार मिळत असल्यानं मुंबई ठाण्यात धाव घेत होते. पण कोरोनामुळे हा ट्रेंड आता बदललाय. परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यात गेल्यानं स्थानिक कामगारांना नोकरीच्या संधी आता निर्माण झाल्या आहेत. चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, अंबरनाथ. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात आता तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात नियमबाह्य पद्धतीनं 20 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. नागपूर महापालिकेचे महापौर संदीप जोशी यांनी हा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. मुंढे यांच्याकडे स्मार्ट सिटीचं CEO पद नसतानाही त्यांनी मर्जीतल्या कंत्राटदारांना काम दिल्याचा आरोप जोशींनी केलाय. तर अधिकाऱ्यांची मुस्कटदाबी होणार असेल तर आपण सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. तेव्हा तुकाराम मुंढे ज्या महापालिकेत जातील तिथे
शासनासोबत त्यांचा वाद होतोच, मात्र नागपूर महापालिकेमध्ये महापौर विरुद्ध आयुक्त हा वाद आता टोकाला गेलाय असं म्हणायला हवं, कारण का महापालिकेच्या आयुक्तांनी थेट आयुक्तांवर म्हणजे तुकाराम मुंढे यांच्यावरती गैरव्यवहाराचा आरोप केलेला आहे आणि पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे। त्यामुळे महापौर विरुद्ध आयुक्त हा वाद आता टोकाला गेल्याचं नागपूरला बघायला मिळतंय। की तुम्ही सीओ नसताना स्मार्ट सिटीचे असलेले फ्लेक्झिबल जे अमाऊंट्स आहे त्याला लिक्विडेट केलं आणि 20 करोड रुपये विविध ठेकेदारांना त्यांनी अमाऊंट देखील दिला स्वतःच्या सहीने। जर अधिकाऱ्यांची मुस्कटदाबी होत असेल, उत्तरं दिलं जाऊ देत नसेल आणि विनाकारण कॅरेक्टर असॅसिनेशन आणि पर्सनल लेवलला जाऊन टीका टिप्पणी करत असेल तर ते योग्य नाही आणि म्हणून मी सभात्याग केला आणि हे सांगून केला। मात्र एक सकारात्मक बातमी, नागपूरच्या अंतरा मेहता यांच्या रूपानं महाराष्ट्राला पहिल्या महिला फायटर पायलट मिळाल्या आहेत। अंतरा यांचा फायटर पायलट बनण्याचा प्रवास नेमका कसा होता तो जाणून घेऊयात। नागपूरच्या अंतरा मेहता भरारी घेण्यासाठी सज्ज झाले आहेत। फ्लाइंग ऑफिसर अंतरा रवी मेहता। हैदराबादमध्ये झालेल्या पासिंग आउट परेडमध्ये फ्लाइंग ऑफिसर अंतरा मेहता यांची फायटर पायलट म्हणून निवड करण्यात आली। सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी ते फायटर पायलट, हा प्रवास अतिशय खडतर आहे। अंतरा यांच्या पालकांना त्याचा रास्ता अभिमान है। बेटा जो तुझे करना है वो कर, हमने कभी किसी चीज़ के लिए उसको कभी ज़िंदगी में रोका नहीं। जहाँ जाती है जो चाहती थी वो कर, तेरी इच्छा है जो उसको पूरा कर ले। और उसने आखिर में वो जो उसका एम था वो करके बता दिया। ये हमारे लिए बहुत बड़ी खुशी की बात है। उसने अपने आप ही मेहनत करी है, हमने उसको सहयोग दिया है और उसको लगा मैंने जो करना उसने करके दिखाया हमको, कि जो वो चाहती थी वो बन के दिखाया। उसने बहुत ज़्यादा स्ट्रगल किया, उसने बहुत मेहनत करी, हमने उसको साथ दिया पूरी फॅमिली में। राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉलपटू असलेल्या अंतरा यांनी 2018 मध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं। हैदराबादच्या डुंडिगल एअरफोर्स अकॅडमीमध्ये त्यांनी वर्षभराचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं। प्लॅट स्पीसीस 7 आणि त्यानंतरच्या टप्प्यात किरण MK1 ही लढाऊ विमानं उडवली। फायटर पायलट बनण्याचं स्वप्न अंतरा यांनी नेहमीच पाहिलं। त्यांच्या खोलीच्या भिंती पाहिल्या की याची प्रचिती येते। या पोस्टर्सकडे बघूनच त्यांनी आपल्या स्वप्नपूर्तीचं ध्येय गाठलं। उसकी एक्चुअली इच्छा थी कि कुछ अलग हटके मुझे करना है। जब वो स्कूल में थी तब से जैसे हमारे स्कूल में कोई आता था एयरफोर्स से, आर्मी से, तो बहुत इंस्पायर होती थी उन सबको देखकर। स्पोर्ट्स बैकग्राउंड था उसका, तो उसकी लगन तो थी ही कांस्टेंट। उसको पूरा सपोर्ट हम लोगों ने साथ में दिया। फ्लाइंग ऑफिसर अंतरा मेहता महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट ठरल्या आहेत। अंतरा यांचा हा प्रवास अनेक तरुण तरुणींना प्रेरणा देत राहील। अमर काणे, झी24 तास, नागपूर। तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये तोडफोडीचं सत्र सुरूच आहे। पोलीस काहीच कारवाई करत नसल्यानं नागरिकांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे। इथं आज नेमकं काय घडलंय बघूयात। पिंपरी चिंचवडमध्ये गुंडापुंडांचं राज्य आहे का असा प्रश्न पडतोय। दहशत निर्माण करण्यासाठी शहरात स्थानिक गुंडांकडून वाहनांची तोडफोड केली जाते। लॉकडाऊन असताना मे महिन्यात वाहन तोडफोडीच्या 5 घटना घडल्या, तर जून महिन्यात वाहन तोडफोडीची ही दुसरी घटना आहे। सततच्या या तोडफोडीच्या घटनांमुळे पिंपरी चिंचवडकर दहशतीत आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये सारख्या गाड्या तोडफोड होतात, त्यांच्यावर प्रशासन दुर्लक्ष करत आहे। आमची एवढीच मागणी आहे, प्रशासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। वाहने तोडफोडीच्या घटना होत आहेत। पिंपरी चिंचवड शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्ताला असूनही अशा घटना होत आहेत, तर पोलिसांनी अशा घटना करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे। पिंपरी चिंचवड हे पालकमंत्री अजित पवार यांचं खास लक्ष असलेलं शहर, त्यांनाही पिंपरी चिंचवडमधील गुंडशाही दिसत नाही का असा सवाल आता विचारला जातोय।
दुसरीकडे पोलीस मात्र कोरोनाचं कारण पुढे करून हातावर हात ठेवून बसले. सातत्यानं गाड्यांच्या तोडफोडीच्या घटना घडत असताना पोलीस मात्र यावर बोलायला तयार नाहीत. कोरोनामुळे प्रचंड काम असल्याचं सांगत या जबाबदारीपासून ते दूर पळताना दिसत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांचा ना धाक राहिलाय ना बचत. पोलीस जबाबदारीपासून पळत असल्यानं नागरिकांनी कुणाच्या आधारे शहरात राहायचं असा प्रश्न आता निर्माण झालाय. कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, पिंपरी चिंचवड.